नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियाची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे. परंतु 19 आणि 20 हे 2 दिवस टेस्ट करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. इयत्ता 11वी-12वी शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यालय यांना ऑनलाईन प्रणाली देण्यात आलेली आहे. ऑनलाईन प्रणाली अर्ज कोठे भरायचा, कसा भरायचा, याचं वेळापत्रक या संदर्भातील माहिती आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दररोज नवीन अपडेट माहिती, प्रवेश प्रक्रिया संदर्भातील अपडेट माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिली जाईल. आपण चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम आपण 11वी-12वी प्रवेश प्रक्रिया संदर्भातील जे महत्त्वाचं शासनाने वेळापत्रक जाहीर केलं आहे या संदर्भातील माहिती घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं शासनाने 11वी केंद्रभूत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 25-26 फेरी क्रमांक 1 साठीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आज 19 मे सकाळी 11 ते 20 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र, प्रॅक्टिस सेशन, टिप हे सत्र केवळ सरावासाठी असून यामध्ये भरलेली माहिती 20 मे रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल. सध्या फक्त सरावासाठी फॉर्म कसा भरायचा या संदर्भातील माहिती आपल्याला या पोर्टलवर खालील लिंकवर देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्ष नोंदणी 21 मे रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. 21 मे ते 28 मे या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष नोंदणी करायची आहे. नोंदणी करून आपल्याला 1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाची पसंती द्यायची आहे. कोटा द्यायचा आहे. व्यवस्थापन इन हाऊस अल्पसंख्याकांसाठी अर्ज प्रत्येक फेरीपूर्वी कन्सिस्ट आवश्यक आहे. त्यानंतर 30 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता प्रथम तात्पुरती यादी जाहीर होईल. त्यानंतर 30 मे ते 1 जून 2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत हरकती किंवा दुरुस्ती प्रक्रिया लॉग इनद्वारे पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर 3 जून 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल आणि 5 जून पासून गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप करण्यात येणार आहे. 6 जून रोजी महाविद्यालयाच्या पोर्टलवर यादी वाटप करण्यात येणार आहे आणि 6 जून रोजी आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. ऍडमिशन कन्फर्म करण्याची प्रक्रिया आहे 6 ते 12 जून या दरम्यानमध्ये आपल्याला ऍडमिशन पूर्ण करायचं आहे. आवश्यक कागदपत्र, प्रत्यक्ष तपासणी, पसंती मिळाल्यास प्रवेश अनिवार्य असेल. त्यानंतर 14 जून 2025 पासून दुसऱ्या फेरीच्या रिक्त यादीची जागा तयार होईल आणि तिथून पुढील प्रोसेस आपल्याला कळवली जाईल. अशा प्रकारे आज आपण 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया केंद्रभूत या प्रवेश प्रणालीची माहिती घेतली. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.